स्वागत आहे सांचीज किचन मध्ये। आज आपल्या किचन मध्ये आपण एक खास बेत करणार आहोत, व्हेज दम बिर्याणी। यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। व्हेज दम बिर्याणीसाठी लागणारे साहित्य आहे 1.5 कप बासमती राईस। हा पुलावसाठी जो राईस मिळतो तो घेतलेला आहे। हा मी साधारण 20-25 मिनिट पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता। अर्धा कप बीन्स हे मी कट करून घेतलेले आहेत। अर्धा कप गाजर हे देखील मी असं उभं कट करून घेतलेला आहे। कांदा हा साधारण मी 1.5 कप घेतलेला आहे आणि हा असा एकदम पातळ चिरून घ्यायचा आहे आपल्याला आणि असा मोकळा करून घ्यायचा आहे। त्यानंतर 1/3 कप दही, अर्धा कप बटाटे याची साल काढून मी चिरून घेतलेले आहेत। तमालपत्र 4-5 तमालपत्र घेतलेले आहेत। 2 मिरच्या मी अशा उभ्या कट करून त्या परत छोट्या पीस मध्ये कट करून घेतलेल्या आहेत। मटार अर्धा कप, कोथिंबीर अर्धा कप, फ्लॉवर हा देखील मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। चवीसाठी मीठ, हे मोठे वेलदोडे हे 4 घेतलेले आहेत मी आणि ते पूर्ण बारीक न करता थोडेसे ते असे कुटून घ्यायचे एकदम थोडेसे। जिरे, लवंगा इथं मी साधारण एक 7-8 लवंगा घेतलेल्या आहेत। दालचिनी एक 4-5 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत मी। 2 टेबलस्पून साजूक तूप घेतलेले आहे। हळद, थोडंसं केसर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दूध घातलं आहे। 10 ग्रॅम शाही बिर्याणी मसाला आहे। अर्धा टेबलस्पून लाल तिखट, शाही जिरे घेतलेले आहेत मी थोडे। इथे मिरे हे 8-10 मिरे मी घेतलेले आहेत आणि आलं आणि लसूणची पेस्ट या साधारण 10-12 लसूणच्या पाकळ्या होत्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा। आज आपण जी व्हेज बिर्याणी करणार आहोत त्याच्यासाठी जो आपण राईस घेतलाय तो आपण एक 15-20 मिनिट पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता। तो पाण्यातून आपण निथळून घेतलेला आहे। आता तो आपण एका पॅन मध्ये सेपरेट शिजवून घ्यायचा आहे। हा पूर्ण शिजवायचा नाहीये, आपण एक 70% तो शिजवणार आहोत। त्यानंतर दुसऱ्या पॅन मध्ये आपण भाज्या फ्राय करून त्या थोड्याशा 70-75% शिजवून घेणार आहोत आणि मग याचे एकावर एक लेयर करून आपण दम बिर्याणी करून घेणार आहोत। तर अशा एक स्टेप बघत आपण व्हेज दम बिर्याणी बनवूया। एका गॅसवर मी पॅन गरम करत ठेवलेला आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालू, अगदी थोडंसं। दालचिनी, तमालपत्र, थोडेसे शाही जिरे आणि थोडे आपले नेहमीचे जिरे, 2 वेलदोडे, 4 लवंगा, 4 मिरे हे थोडंसं फ्राय करून घेऊन आपण बॉईल करण्यासाठी पाणी याच्यात ओतणार आहोत। साधारण 1 लिटर पाणी मी याच्यामध्ये घेतलेलं आहे। गॅस मोठा करूया। चवीसाठी मीठ, झाकण ठेवून हे आपण व्यवस्थित उकळून घेऊयात। पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे। याच्यामध्ये आपण सावकाश तांदूळ घालूया। तांदूळ घालताना सावकाश घालायचा आहे कारण पाणी अंगावर उडू शकतं। हा तांदूळ आपल्याला पूर्ण शिजवायचा नाहीये, म्हणजे आपण ज्याप्रमाणे भात बनवतो तेवढा शिजवून न घेता 70% तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। आता आपण हे एका बाजूला शिजत असताना दुसरी प्रोसिजर चालू करूया। आपण एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे। मग अशी जो कांदा मी तुम्हाला बारीक चिरलेला दाखवला, हा कांदा आपण तळून घ्यायचा आहे। व्यवस्थित गरम झालेल्या तेलामध्ये आपण कांदा तळून घेणार आहोत। आपल्या कांद्याचा व्यवस्थित कलर बदललेला आहे। आता आपण हे टिश्यू पेपरवर काढून घेऊया। गॅस बंद करते मी। अशा पद्धतीने आपण टिश्यू पेपरवरती तळलेला कांदा काढून घ्या आणि तो लगेच असा पसरवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचं तळण्याची प्रोसिजर आहे ती थांबेल आणि आपलं तेल देखील त्यामध्ये शोषलं जाईल। आपला तांदूळ 70% शिजलेला आहे। हा तांदूळ आपण जेव्हा एक तांदळाची कणी घेतोय
तेव्हा ही पूर्ण स्मॅश नाही झाली पाहिजे हाताने, ही अशी कट झाली पाहिजे. अशी कट झाली तर समजावं की तो तांदूळ 70 ते 75% शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि हा तांदूळ स्ट्रेनरमध्ये काढून घेऊयात. आपण याचं पूर्ण पाणी काढून घेऊयात. अशा पद्धतीनं स्ट्रेनरमुळे आपलं पूर्ण पाणी खाली गेलेलं आहे, जे जादाचं पाणी होतं ते, आणि मोकळा राईस आपला राहिलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जर मसाले आवडत नसतील तर हे मसाले तुम्ही बाजूला देखील काढू शकता. आता आपण हे असंच ठेवून देऊयात आणि आपण भाज्या करायला घेऊयात. आपण आता राईस स्ट्रेनरमध्ये पाणी निथळून ठेवून दिलेला आहे. आता हा राईस बाजूला ठेवून आपला कांदा देखील आपण तळून तो टिश्यू पेपरवर आपण ठेवलेला आहे. तो व्यवस्थित ड्राय होईल तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊयात. पॅन गरम करायला ठेवलाय. पॅन मध्ये आता आपण तेल घालून घेऊयात. आता आपण या गरम झालेल्या तेलामध्ये लवंग, दालचिनी, तमालपत्र, शाही जिरे, साधे जिरे, वेलदोडे, काळे मिरे, कट केलेल्या मिरच्या टाकून घेऊ आणि एकदा परतवून घेऊ. त्यानंतर याच्यात आपण आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊया. आता याच्यामध्ये बटाटे, फ्लॉवर हे घालून आपण 1-2-3 मिनिट परतूयात. या भाज्या शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे मी या थोड्या आधी टाकलेल्या आहेत. ते व्यवस्थित आपण परतवून घेऊयात. बऱ्याचदा हा बटाटा आणि फ्लॉवर जो आपण टाकलेला आहे हा बऱ्याच ठिकाणी तळून देखील घेतात. त्यानंतर आपण कट केलेले बीन्स टाकू, गाजर आणि मटार हे देखील एकत्र करून घेऊया. या भाज्यांना व्यवस्थित टेस्ट यावी आणि त्या पटकन थोड्याशा शिजल्या जाव्यात म्हणून आपण थोडंसं मीठ घालून घेतोय. आता आपण याच्यामध्ये हळद घालूया, शाही बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि परत एकदा परतून घेऊया. या भाज्या देखील आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायच्या नाहीयेत. भात जसा आपण 70%, 70-75% शिजवला तसाच आपण भाज्या देखील 70-75% शिजवून घेणार आहोत. आपण आता याच्यात दही घालूया. हे सर्व एकत्र करून घेऊयात व्यवस्थित. याच्यामध्ये तुम्ही पुदिन्याची पेस्ट सुद्धा घालू शकता. तूप घालते मी याच्यात. तूप मी सगळं घातलेलं नाहीये. एक आपला नेहमीचा पोहे खायचा चमचा आहे तेवढं मी तूप याच्यामध्ये घातलंय. अगदी थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये घालूयात, अगदी थोडंसं. आणि आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूयात. मीठ आपण व्यवस्थित टाकायचं आहे. आता यानंतर आपण परत मिठाचा वापर करणार नाही, तर चवीसाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं व्यवस्थित मीठ आपण याच्यामध्ये टाकायचं आहे. आता त्या थोड्याशा भाज्या शिजायला लागल्या तर त्या हलवताना एकदम सावकाश हलवाव्या. आपण 1 मिनिट भर त्याच्यावर झाकण ठेवूयात. 1 मिनिट झालेला आहे. आपण झाकण काढूयात आणि गॅस बंद करूयात. आतापर्यंत आपण तांदूळ आपण शिजवून घेतले पार्शली, म्हणजे 70-75% आपण तांदूळ शिजवून घेतले. तो राईस आपण निथळायला ठेवून दिला. त्यानंतर आपण ब्राऊन कलरचा तळून घेतलेला कांदा आपण ड्राय करायला टिश्यू पेपरवर ठेवून दिला. त्यानंतर आपण दुसऱ्या पॅनमध्ये भाजी करून घेतली, ती देखील आपण आता साईडला ठेवली. आता आपली दम बिर्याणी करायला आपण घेऊया. त्यासाठी आपण एका पॅनमध्ये एक लेअर ठेवणार आहोत. आता या पॅनमध्ये आपण खाली थोड्या भाज्या टाकून घेऊयात. भाज्यांचा एक व्यवस्थित लेअर आपल्याला करायचा आहे. त्यानंतर हा कांदा थोडासा टाकून घेऊयात. हा राईस आपण याच्यावर राईसचा एक लेअर करणार आहोत.
आपण केलेल्यातला अर्धा राईस आपण इथे पसरून घेणार आहोत. आता परत आपण याच्यावर भाजीचा एक लेअर करून घेऊया. कोथिंबीर टाकूया. भाजी करताना तुम्ही त्यामध्ये कोथिंबीर वापरली तरी चालते. परत आपण तळलेला कांदा टाकून घेऊया. आता आपण उरलेला राईस परत याच्यावर टाकूयात आणि एक लेअर बनवून घेऊयात. आता आपण याच्यावर केसर घालून घेऊया. जेव्हा आपण भात हा शिजवून घेतोय तेव्हा तुम्ही हे केसर वापरलं तरी देखील चालेल. मी मगासच्या लेअरमध्ये केसर वापरलेलं नाहीये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात देखील केसर वापरू शकता, पण याच्यामुळे थोडे कलर वेगवेगळा दिसतो, त्यामुळे फक्त मी एकाच लेअरवर केसर टाकतेय. आपण आता लास्टला थोड्याशा राहिलेल्या भाज्या याच्यावर टाकून घेऊयात. हे व्यवस्थित पसरूयात आणि लास्ट सगळा कांदा आपण याच्यामध्ये घालून घेऊयात. त्यानंतर कोथिंबीर आणि हे सगळं तूप आपण असं बाजूनी याच्यामध्ये घालून घेऊयात. आता आपण याच्यावर फॉइल पेपर लावून घेतोय. हा फॉइल पेपर असा आपण व्यवस्थित याला लावून घेऊया. हे आपण व्यवस्थित याला टाईट लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली वाफ बाहेर जाणार नाही. याच्यावर आपण आता लीड ठेवून देऊ. मी तर फॉइल पेपरचा वापर केलाय. तुम्ही याच्याऐवजी भिजवलेली कणिक घट्ट अशी लावून घेऊ शकता, त्याने देखील आपली वाफ बाहेर जाणार नाही. आता आपण आपला हा बिर्याणीचा पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे आणि हा आपण गॅस चालू करूयात. एखादा मिनिट आपण गॅस मोठा ठेवूयात आणि त्यानंतर 1 मिनिटानंतर आपण गॅस बारीक करणार आहोत. बारीक गॅसवर आपण 10 मिनिट याला व्यवस्थित वाफ येऊ द्यायची. मी गॅस ऑन करते. 1 मिनिटभर मी गॅस मोठाच ठेवणार आहे. 1 मिनिटानंतर मी परत गॅस पूर्ण बारीक करून 10 मिनिट व्यवस्थित याला वाफ येऊ देणार आहे. 10 मिनिट याला व्यवस्थित वाफ आणू दिलेली आपण. ॲक्च्युली माझा पॅन जो आहे तो खालून प्लेन आहे. मी अजूनही याच्यावर 5 मिनिट अशीच वाफ येऊ दिली तरी चालेल, पण जर तुमचं भांडं किंवा घेतलेली कढई पॅन ही खालून राऊंड शेपमध्ये असेल तर तुम्ही त्याच्यासाठी एक तवा घ्या. असा तवा व्यवस्थित गॅसवर गरम करून घ्या. गरम झाल्यानंतर तो बारीक करा गॅस आणि याच्यावरती आपलं जे बिर्याणीचं भांडं असेल, कढई पॅन जे काही असेल ते ठेवून द्या. हे साधारण आता परत एक 5-7 मिनिट आपण अशीच वाफ यायला ठेवून देऊयात. आता 5 मिनिट झालेले आहेत. मी गॅस बंद करते. आता आपण हे झाकण बाजूला काढूया. फॉइल पेपर काढताना तो गरम असेल, थोडा चेक करून काढा. त्याची वाफ येऊ शकते. आपली दम बिर्याणी व्यवस्थित तयार आहे. ही बिर्याणी सर्व करताना मिक्स न करता व्यवस्थित अशी साईडनी आपण घेऊयात. सगळे लेअर यामध्ये आले पाहिजेत अशा पद्धतीनं. अशा पद्धतीनं तयार आहे आपली व्हेज दम बिर्याणी. ही सर्व करताना असं मध्येच पटकन उलट न घालू नका किंवा कोणताही स्पून घालू नका. व्यवस्थित असं साईडून तुम्ही सर्व करा जेणेकरून बाकीची बिर्याणी अशीच व्यवस्थित गरम राहील. मस्त, खूप छान सुगंध सुटलाय आणि मला आता कंट्रोल होत नाहीये, तर मी थोडंसं टेस्ट करून बघते. खूप मस्त, एकदम मस्त झाली आपली व्हेज दम बिर्याणी. तुम्हाला ही आपली आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज 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 लाईक करा. तुमचे काही कमेंट्स असतील, काही सजेशन असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. या आणि अशा अनेक रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा सांचीज किचन. धन्यवाद.